नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे 50 प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे 50 प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती, बघा या सर्वांसाठी बघा हे प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि तुम्हाला 50 पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कमेंट करून सांगायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाम खालीलपैकी कोणतं? बघा, मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम खालीलपैकी कोणतं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील मनुष्यत्व, या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला पुल्लिंग शब्द ओळखायचा आहे। बघा, या ठिकाणी 4 शब्द आहेत, या 4 शब्दापैकी आपल्याला पुल्लिंग शब्द ओळखायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील जरा, या ठिकाणी बघा पुल्लिंग या ठिकाणी असलेला तो शब्द राहील। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, पाणी ग्रहण या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा। बघा, पाणी ग्रहण या ठिकाणी एक शब्द आहे, तर समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 विवाह या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, नम्रता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, नम्रता या ठिकाणी शब्द आहे, विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा, नम्रता विरुद्ध उद्धटपणा या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, लोखंडाचे चणे खाणे, बघा या ठिकाणी वाक्य प्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, लोखंडाचे चणे खाणे वाक्यप्रचार, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील भरपूर परिश्रम घेणे, या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 6 पहा, कृतज्ञ म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, कृतज्ञ म्हणजेच खालीलपैकी काय? बघा, कृतज्ञ म्हणजे बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील केलेले उपकार जाणणारा, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, हरणांचा खालीलपैकी काय असतो? बघा, हरणांचा खालीलपैकी काय असतो? बघा, समूहदर्शक या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा, हरणांचा कळप असतो, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा, शुद्धलेखन दृष्ट्या या ठिकाणी आपल्याला अचूक शब्द ओळखायचा आहे। बघा, साप्ताहिक या ठिकाणी शब्द आहे, तर शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 साप्ताहिक या ठिकाणी शुद्धलेखन दृष्ट्या या ठिकाणी अचूक असलेला तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, दगड बिगड या ठिकाणी शब्द आहे, हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द? बघा, दगड बिगड हा शब्द कोणत्या प्रकारचा तो शब्द आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील दगड बिगड, बघा हा शब्द अभ्यस्त या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, विग्रह या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। बघा, या ठिकाणी शब्द बघा पितृज्ञा, बघा या ठिकाणी अशा प्रकारचा एक शब्द आहे, संधी विग्रह आपल्याला ओळखायचा आहे। बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील पितृ प्लस आज्ञा, आपलं ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य विग्रह राहील। प्रश्न क्रमांक 11 बघा, गुरु हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? बघा, देसी, तत्सम, तद्भव, तात्विक, बघा गुरु हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा तो शब्द आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील गुरु, बघा हा शब्द तत्सम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, आईसारखी आईच, बघा या ठिकाणी अशा प्रकार या ठिकाणी आपल्याला अलंकार ओळखायचा आहे। बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 अनन्वय अलंकार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 13 बघा, पुढील शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे। बघा, या ठिकाणी शब्द बघा दररोज, बघा या ठिकाणी एक शब्द आहे, या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे, दररोज। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील अवयभाव समास, या ठिकाणी आपला योग्य समास राहील। प्रश्न क्रमांक 14 बघा, वाक्य प्रकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे।
बघा या ठिकाणी वाक्य बघा, आई वडिलांचा मान राखावा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. बघा आई वडिलांचा मान राखावा विद्यार्थी वाक्य या ठिकाणी या प्रकारचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा, राजाने राजवाडा बांधला या वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. राजाने राजवाडा बांधला या वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. बघा कर्मणी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील. प्रश्न क्रमांक 16 बघा, तो नेहमीच उशिरा येत असतो अशा प्रकारचं बघा वाक्य आहे. या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. बघा तो नेहमीच उशिरा येत असतो अशा प्रकारचं वाक्य आहे. या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील रीती वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी आपल्याला दर्शक सर्वनाम ओळखायचं आहे. बघा मी, कोण, हा, आपण दर्शक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हा या ठिकाणी दर्शक सर्वनाम असलेला तो पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वात्सल्य हा शब्द कोणत्या प्रकारचा तो शब्द. बघा वात्सल्य हे शब्द बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे. बघा विशेष नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम, समूहवाचक नाम. वात्सल्य बघा हा शब्द विद्यार्थी मित्रांनो भाववाचक नाम या प्रकारचं या ठिकाणी नाम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढील म्हणीचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी म्हण पहा, इकडे आड तिकडे विहीर अशा प्रकारची एक म्हण आहे. या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील दोन्हीकडून बघा सारख्याच अडचणी येणे. बघा या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 20 बघा, तू मुंबईला जाणार की नाही हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. बघा तू मुंबईला जाणार की नाही. बघा हे वाक्य बघा प्रश्नार्थक वाक्य या प्रकारचे या ठिकाणी हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नास्तिक या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. बघा नास्तिक या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील नत्र बहुविग्रही समास. बघा नास्तिक या शब्दामधला या ठिकाणी समास आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा प्रतिकूल या ठिकाणी शब्द आहे तर शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 प्रतिकूल या ठिकाणी शुद्ध लेखन दृष्ट्या बघा अचूक असलेला तो शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वनामाचे एकूण मुख्य प्रकार खालीलपैकी किती आहेत. बघा सर्वनामाचे बघा मुख्य प्रकार एकूण किती आहेत. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 सर्वनामाचे बघा मुख्य प्रकार एकूण 6 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 24 बघा, संधी या ठिकाणी आपल्याला करायची आहे. व पुनर्जन्म बघा या ठिकाणी बघा पुनर्जन्म या ठिकाणी बघा शब्द आहे. संधी विग्रह या ठिकाणी संधी या ठिकाणी आपल्याला करायची आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 पुनर्जन्म या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुत्र्या बघा या ठिकाणी नामाचं सामान्य रूप खालीलपैकी काय होईल. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 26 बघा, पुढील वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. बघा वाक्य बघा, तो मुलगा खेळत असेल अशा प्रकारचं वाक्य आहे. या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. तो मुलगा खेळत असेल. बघा भविष्यकाळामध्ये आहे म्हणजेच बघा अपूर्ण भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक 27 बघा, संबोधन बघा संबोधन दर्शविताना खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात. बघा संबोधन दर्शविताना कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात. बघा स्वल्पविराम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 28 बघा, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा नकली या ठिकाणी बघा शब्द आहे. समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. नकली बघा नकलीचा बघा कृत्रिम, खोटा, बनावट. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 खोटा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. मानवी बघा मानवीच्या बघा योग्य विरुद्ध अर्थी शब्द बघा अमानवी, ईश्वरी 1 आणि 2. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी केवळ 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा, क्षेम या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. बघा क्षेम या ठिकाणी एक शब्द आहे. समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे.
बघा क्षेम म्हणजे बघा कल्याण, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंगार या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा अंगार या ठिकाणी एक शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा अंगार म्हणजे अग्नी, या ठिकाणी योग्य समानार्थी तो शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा आकाशचा समानार्थी शब्द तारांगण, या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा निशाणात या ठिकाणी शब्द आहे, समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। निशाणात बघा निशाणात म्हणजे तर या ठिकाणी चंद्र, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा आरंभ करणे, प्रारंभ करणे, सुरुवात करणे, तर विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे आरंभ। बघा आरंभाचा बघा शेवट, या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा आयात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे आयात। बघा आयात करणे, निर्यात करणे, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे अपमान। बघा अपमानचा सन्मान, या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा काळ आणि वेळेचे बघा काळ आणि वेळेचे अवधान राखून त्याप्रमाणे वागणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा काळ आणि वेळेचे अवधान राखून त्याप्रमाणे वागणारा म्हणजे प्रसंगावधानी। बघा प्रसंगावधानी बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असे त्यांना खालीलपैकी बघा ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही म्हणजे बघा अनुपमेय, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा ज्याने खूप काही श्रवण केले आहे त्यामुळे त्यांना खूप काही माहिती आहे अशांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा ज्याने खूप काही श्रवण केले आहे त्यामुळे त्याला खूप काही माहिती आहे म्हणजे बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बघा बहुश्रुत, त्यांना असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वृषभ या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। वृषभ बघा वृषभ या शब्दाचा योग्य अर्थ बैल, या ठिकाणी योग्य या ठिकाणी अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी म्हण पहा, कोल्हा काकडीला राजी अशा प्रकारची एक म्हण आहे, या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा कोल्हा काकडीला राजी। बघा शूद्र माणसे शुल्लक लाभालाही भासळतात, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी या म्हणीचा योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा डोळ्याचे पारणे फिटणे अशा प्रकारचं बघा या ठिकाणी वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगा डोळ्याचे पारणे फिटणे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील नेत्र सुख घेऊन बघा समाधानी होणे, ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाचावर धारण बसणे अशा प्रकारचा वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। पाचावर धारण बसणे बघा पाचावर धारण बसणे म्हणजे बघा अतिशय घाबरणे, ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा गौंड बंगाल अशा प्रकारचा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, बघा दुसऱ्यांना आकलन न होणारे, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा हकीकत, पोशाख, खाना या ठिकाणी बघा काही शब्द आहेत, हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द? बघा हकीकत, पोशाख, खाना हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? फारसी भाषेमधून बघा मराठी भाषेमध्ये आलेले हे शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आहे, होता, गेला बघा या ठिकाणी काही शब्द आहेत, हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द आहेत?
बघा आहे, होता, गेला, बघा हे शब्द क्रियापद या प्रकारचे या ठिकाणी ते शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे. बघा सुंदर, मित्र, मंगल, मोठेपणा. बघा मोठेपणा या ठिकाणी बघा भाववाचक नाम असलेला तो पर्याय राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी चित्रपट पाहिला होता. बघा मी चित्रपट पाहिला होता अशा प्रकारचं वाक्य आहे. वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. बघा मी चित्रपट पाहिला होता. पाहिला होता म्हणजे बघा क्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे, म्हणजे पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, क्रियापदावरून खालीलपैकी कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. बघा हे ऐऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. क्रियापदावरून कोणता बोध होतो आपल्याला सांगायचं आहे. बघा हे ऐऱ्या गबाळ्याचे काम नव्हे म्हणजे योग्यता या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तेवढी राहिलेली 5 वाक्य पूर्ण कर बघ. बघा तेवढी राहिलेली 5 वाक्य पूर्ण कर बरं अशा प्रकारच्या ठिकाणी बघा वाक्य आहे. हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.